मुळात प्रचार यंत्रणा सुरू झाल्यापासून मिंदे गटाचे उमेदवाराचे कार्यकर्ते विभागात वेगवेगळी आमिषे दाखवून या प्रचार काळात सुद्धा वेगवेगळे आमिषे दाखवून फिरत होते। आम्ही बऱ्याच वेळा त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला। 2 दिवस झाले तो हा प्रकार बराच वाढत होता। काल परवाची तर गोष्ट की त्यांचे उमेदवार सुद्धा रात्री 12 पूर्ण सहकुटुंब रात्री 12, 1, 1:30, 2 वाजेपर्यंत लोकांचे दरवाजे ठोकणं आणि आतमध्ये जाऊन बसणं। 10ला प्रचार संपल्यानंतर रात्री 12, 1, 2 ठीक आहे, तुम्हाला भीती वाटत असेल की समोरचे पैसे वाटतात म्हणून तुम्ही आमच्यावर देखरेख करत असाल, आम्हाला वाटतं तुम्ही वाटताय म्हणून आम्ही देखरेख करत असेल तर त्या पद्धतीने करा ना। लोकांच्या घराघरात घुसून आतमध्ये जात आहेत, 2 मिनटं वार्ता करतायत, त्यांना बिचाऱ्यांना झोपेतून उठवत आहेत। बऱ्याचशा लोकांकडून आम्हाला कंप्लेंट्स आल्या। काल तर आनंदनगरसारख्या ठिकाणी पण तिथे तर हुल्लडबाजीसुद्धा झाली। मग आम्ही निवडणूक आयोगाला कालच एक पत्र लिहिलं होतं की आम्हाला ह्यांच्यावर संशय येतोय आणि ज्या मागच्या 2 निवडणुका आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला तो नक्की विश्वासच झाला होता की हे अशा प्रकारे भ्रष्ट मार्गाने निवडणूकच्या सामोरे जात आहेत। त्यांची हिंमत असेल तर त्यांनी त्यांचं काम घेऊन आम्ही आमचं काम घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो नाही, त्यांनी पण तसंच करावं। पण भ्रष्ट मार्गाचा पैसा भ्रष्ट मार्गाने वाटायचं काम करतायत। त्याला दुपारी पोलिसांनीच त्याला पकडलं आहे। मला वाटते अधिकारी वाघचोरे होते, पूर्ण 2-4 गल्ल्यात फिरवलं आहे। त्यानंतर काही त्या महिलांच्या बाईट्स कुठे ते आहेत का याच्यात, महिलांच्या बाईट्स कुठे त्याच्याकडून घे, त्याला पप्पाला फोन करा। त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन पकडून ठेवले। आमच्या निवडणूक अधिकाऱ्याने अधिकृत होत्या, संध्याकाळी चौकशी केली तर निवडणूक अधिकारी आचारसंहिता अधिकारी तिथे उपलब्ध नव्हते। पोलीस स्टेशनला आमचे कार्यकर्ते बसले होते जाऊन। पोलिसांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला कंप्लेंट रीतसर आरोकडून निवडणूक आचारसंहितेकडून येऊन दे, आम्ही कारवाई करू। तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे फुटेज आहेत पोलिसांनीच मुळात त्याला पकडलं आहे। पोलिसांनी असंच पकडलं आहे का त्याला हुल्लडबाजी करताना पकडलं आहे का? आणि तो पकडल्यानंतर तोच इसमाचे फुटेज आम्ही तुम्हाला दिलेले आहेत की ज्याच्यात जे 3 माणसं आहेत ते बारीक अशी चुरगुळीची 1000-2000 रुपयाची गोळी करतायत, पाठून खिशातून पैसे काढतायत आणि सरळ आतमध्ये देत आहेत। अशा प्रकारे हा फुटेज मिळालेला आहे। त्यात दुसरे 2 आरोपी आहेत, त्यांनासुद्धा त्यांनी पोलिसांनी तपासात घ्यावं आणि कायद्याने त्याची चौकशी व्हावी। पोलिसी खाक्यामध्ये त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। आचारसंहितेचा भंग बरोबर त्यांना ते इलेक्शनमधून त्यांना बाद करण्यात यावं, आचारसंहितेचा भंग केला आहे म्हणून। जर हे होत नसेल तर आम्ही त्यांचा त्या दृष्टीने निषेध करू। पोलिसांनी पकडलेला इसम आणि त्या फुटेजमधला इसम त्याला विचारा ते कोण होते ते। तो म्हणतोय मी निवडणूक स्लिपा वाटत होतो। निवडणूक स्लिपा अशा खिशातून काढून देतात का कोणी? जर निवडणूक स्लिपा वाटत होते तर तो पकडल्यानंतर बाकीचे का पळून गेलेत आणि पोलिसांनी त्यांचा आता कोण होते काय होते त्याचा, कारण ते आरोपी नंतर त्यांच्या रॅलीमध्ये सुद्धा मी स्वतः बघितलेत। दुपारी ही घटना घडल्यानंतर खारदेव नगरमधून जेव्हा त्यांची रॅली गेली तेव्हा तो पप्पू भाटी त्यांच्याबरोबर होता। हे काय करत होते याचा तपास पोलिसांनी घ्यावा। आमच्या निवडणूक प्रमुखाकडून रीतसर कंप्लेंट गेलेली आहे, आरोकडे सुद्धा चौकशी गेली आहे। त्यांनी रीतसर परत लेखी स्वरूपात मागितलेली आहे। ऑनलाईन मी म्हटलं त्यांना ऑनलाईन करा, सगळे ते फुटेज जाऊन दे, पण ते म्हणतात ऑनलाईन एक्सेप्ट होईल की नाही। तर मी म्हटलं ठीक आहे, लिखित कंप्लेंट तुम्ही जाऊन तिथे सादर करा प्रत्यक्ष आरोना भेटून आणि मग त्यांच्या साईडवर हे जे फुटेज आहे तर ऑनलाईन करायला लागतील। तर त्या फुटेजच्या माध्यमातून त्यांच्याकडे ऑनलाईन करून ते पाठवा आणि रीतसर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो, आव्हान करतो की असल्या खोट्या कामाला मदत करू नका त्यांच्यावर, कारण हेच करून निवडून आलेत, हेच करत आलेत हमेशा। भ्रष्टाचारी शेवटी काय करणार तर हेच करणार।
सर जर निवडणूक आयोगनं ऐकलं नाही तर तुम्ही काय पुढे कोर्टात जाण्याचे त्या पुढे जाणार, नक्कीच जाणार, त्या पुढे जाणारच नक्कीच. उद्याचा निर्णय त्यांचा काही होऊन दे, पण यावर त्यांनी चौकशी करावी. कारण काय की ह्याच्यावर त्यांच्याकडे नाना कारणं येतील, नाना उत्तरं देतील ते आम्हाला, की असं नाही झालं आहे, अशा प्रकारे झालं आहे, तसं नाही झालं आहे, गोल गोल फिरवत राहणार. पण जर खरंच जर त्यांची सद्बुद्धी जागृत असेल तर मी दोघांना पण आव्हान करून सांगेन की आम्हाला न्याय देण्याचं काम करा, त्यांना आरोपपत्र दाखल करा. उद्या काय होणार आहे आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला घाटल्याच्या जनतेला या माध्यमातून जागृत करायचं आहे. विचार करा, जे रात्री रात्री तुमच्या दारात दार ठोकून, आत्तासुद्धा एक महिला मला भेटली रस्त्यात, म्हणाली वहिनी दोन वेळा घरी येऊन गेल्या, मी नव्हते घरी प्रचाराच्या वेळेस. मी म्हटलं काय हालचाल आहे, तर ते काय नाही बोलतो, चालू आहे वाटप, आमच्या घरीसुद्धा रात्री कडी ठोकलेली. पण आम्ही म्हटलं आम्हाला तुमचं काय नको आहे, कशाला ठोकले, तर नाही लक्ष ठेवा सांगायला ठोकले. तर कड्या ठेवून लक्ष ठेवायला कड्या ठोकून हे रात्रीचा 12 आणि 1 आणि 2 वाजता कुठल्या कायद्यात लिहिलेलं आहे. पोलिसांना मला पुन्हा एकदा सांगणं आहे की आज तुमची पूर्ण गस्त घाटल्यातल्या गल्लीत घाला. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगणार आहे एका जागेवर बसून राहायचं, गल्ल्यात फिरायचं नाही. पण पोलिसांना माझं सांगणं आहे की नाहीतर जर पोलिसांना जे काम आज त्यांनी केलं आहे त्याची खोल चौकशी करावी आणि पुढचं काम आम्ही करत जाऊ, आम्ही पकडून देऊ त्यांना. पण ह्या भ्रष्टाचारांना कुठेतरी आडवा. जनतेला पुन्हा आव्हान करेन, मतदारांना आव्हान करेन की अशी माणसं जी 12 वर्ष गायब होती, 14 वर्ष तुमच्यात नव्हती, काल पण याच मार्गाने निवडून आलीत, का भीती वाटते त्यांना आमची? आज सत्ता तुमच्याकडे, तुम्ही स्वतः एका सत्तेत आहात, तुम्हाला भीती काय वाटते? अशा प्रकारे निवडणुका लढल्या जातात. मतदार राजा जागा हो जागा. आणि या भ्रष्टाचाराची तमानं बाळगता संविधानाचा मान ठेवून उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जा. 1000-2000 तुमचं कुटुंब चालणार नाही. फुकटचा त्या 1000 रुपयामुळे आपला स्वाभिमान घाण ठेवू नका. आज आम्ही विभागात फिरत होतो, आम्हाला थोडीशी कुणकुण होती या गोष्टीची की हे पैसे वाटतायत, पण आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते फिरत होते. आम्ही फिरता आम्हाला एका ठिकाणी बातमी अशी आली की एक शंकर मंदिराच्या मागे काही लोक पैसे घेऊन फिरत आहेत आणि वाटत आहेत. आम्ही तिथे बाईकने पोचलो, आम्हाला पाहिल्यानंतर त्या लोकांनी पळाले. त्यातले 7 ते 8 जण होते हे लोक, पण आम्हाला बघितल्यानंतर हे लोक पळून गेले. त्यामध्ये एक जो दाढीवाला ज्याच्याकडे पैसे होते तो तिथून पाठच्या गल्लीने, तो आणि हा जो पप्पू होता, हे दोघं जण पाठच्या गल्लीने पळाले आणि राम पवार सरळ पुढून जाऊन उभे राहिले. याच्यामध्ये हे लोक पब्लिकला सांगत होते की पैसे प्रत्येकी घरपट पैसे देऊन मतदान करा म्हणून ठराविक पक्षाला. आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही जर ते म्हणतात आम्ही पावत्या वाटत होतो, पावतीचा बंडल आपल्या हातामध्ये असतो, कोणाच्या खिशामध्ये नसतो. पाठच्या खिशामधून काढून पैसे दिलेले आहेत. पावती बंडल जर असतं, पावती जर वाटत असते तर ते पावत्या हातामध्ये असतात. कुणी पावत्या अशा घेऊन वाटतो, कुणी असा घेऊन पावती वाटत नाही. आणि असं बघून तुम्हाला अचानक त्याची नंबरची पावती येत नाही कुणाची काढून. एखाद्याच्या जर नाव असेल तर ते पाठच्या खिशातून काढून अचानक असं देता येत नाही. ते वाचणार मग ते देणार, या प्रकारे त्याची प्रक्रिया असते. या लोकांनी सरळ पाठच्या खिशातून हात टाकला आणि ते घरामध्ये दिले. असे 3 ते 4 घरामध्ये जाताना त्याची व्हिडिओ फुटेज आपण काढलेली आहे, घेतलेली आहे आणि ती तुम्हाला साहेब देतीलच आमचे. त्याचं नाव माहिती आहे का? एक तर राम पवार होते, दुसरा एक जो दाढीवाला होता ज्याच्याकडे पैसे होते तो इथला नाही आहे, तो बाहेरचा आहे. आणि तिसरा आहे तो पप्पू म्हणून आहे, जो आईस्क्रीमचा धंदा करतो. त्याच्यावर पहिली केस आहे, तो 3 महिने आतमध्ये होता, आत्ता बाहेर आला आहे. तो तिथे फिरत होता. आणि त्यावर आणखीन 2 ते 3 एक लेडीज होती पुढे, ती पण पळून गेली. आणि आणखीन 2 जण होते, पण ते आमच्या ताब्यात नाही भेटले. तुम्ही चौकशी केली काय घराच्या त्या लोकांशी, तुम्ही बोलला काय त्यांचं काय म्हणणं? हो, आम्ही तिथे इन्क्वायरी केली. ते म्हणाले की आमच्या इथे आले होते पैसे हे करायला, वाटायला. त्यांनीही सांगितलं काही लोकांनी नंतर त्यांना
ज्यावेळी पोलीस तिथे चौकशीला गेले त्यावेळी त्या लोकांना पकडून जाब पण विचारला की तुमच्यामुळे आमच्या चाळीचं नाव खराब होतं, तुम्ही काय येतं आमच्या चाळीमध्ये. कुठे चालेल होती साहेब? शंकर मंदिराच्या मागे BMC चाळ आहे, त्या गल्लीमध्ये दोन्ही गल्लीमध्ये पे करत होते. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.